हेलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स, गुड मॉर्निंग स्टूडेंट्स। दिस इज़ आकाश अलमुले। वंस अगेन आपका मेरे यूट्यूब चॅनल लर्न नेक्स्ट नर्सिंग में स्वागत आहे. ओके, बघा मित्रांनो, DHS विषयी महत्त्वाचा महत्त्वाचा एक हा व्हिडिओ घेऊन येत आहे मी. ओके, DHSमध्ये जे वेटिंग कॅन्डिडेट होते, ओके, DHS स्टाफ नर्स, ओके, हे बेसिकली आपण स्टाफ नर्स या पदासाठी हा व्हिडिओ करत आहोत. ओके, आता हे कुठला विभागाचं आहे? पुणे विभागाचं. आता पुणे विभागामध्ये एक शेवटची संधी म्हणून जे स्टाफ नर्स गव्हर्नमेंटमधून ज्यांचं सिलेक्शन झालं होतं आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन एक बरेच दिवस चाललेलं होतं. ओके ओके 17 फेब्रुवारीपासून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं. बट काय झालं की 17 फेब्रुवारीला बरेचसे स्टुडंट्स अवेलेबल नसल्यामुळं ओके अनुपस्थित राहिलेल्या, तसेच आपली निवड अधिपरिचारिका शासकीय व कोट्यातून झाली असल्याने आपण पुन्हा एकदा 1 मार्चला सकाळी 9 वाजता यांना बोलावलेलं होतं. ओके, कुठे? विश्रांतवाडी पुणे, जिथे DD ऑफिस आहे तिथे. ओके ओके, तर असं समजू शकतो यामध्ये लिस्ट पण दिलेली आहे. आता गव्हर्नमेंट बॉईजची पण लिस्ट दिलेली आहे, गव्हर्नमेंट गर्ल्सची पण लिस्ट दिलेली आहे, कारण दोघांचा कोटा वेगळा होता. ओके, ठीक आहे. आता 17 तारखेला जे गव्हर्नमेंटचं व्हेरिफिकेशन होतं त्यामध्ये जे स्टुडंट अनुपस्थित होते, जे आले नाहीत, ओके, त्यांच्यासाठी ही शेवटची संधी. ओके, शेवटची संधी म्हणून यांना व्हेरिफिकेशनसाठी पुन्हा एकदा 1 मार्चला बोलवण्यात आलं होतं. ओके, 1 मार्चला. बट आय डोंट थिंक सो की यापैकी कुणी गेले असेल, कारण यामध्ये बरेचसे स्टुडंट DMERमध्ये सिलेक्शन झालेले स्टुडंट आहे किंवा एम्समध्ये सिलेक्शन झालेले स्टुडंट आहे की ते त्यांना नको आहे. ओके, तर जर समजा हे विद्यार्थी 1 मार्चला गेले नसतील, ओके, तर डोंट वरी. जे वेटिंगचे कॅन्डिडेट आहे, आता वेटिंगचे भरपूर कॅन्डिडेट, आपल्या पुणेची लिस्ट बघून घ्या तुम्ही. पुण्यामध्ये आपापल्या कॅटेगरीमध्ये आपली वेटिंग बघून घ्यायची की आपली वेटिंग किती आहे. ओके, समजा हे विद्यार्थी जॉईन नाही झाले तर वेटिंगला बोलवतील. तर साधारणतः पुढच्या 5 to 6 म्हणजे 5 मार्च उद्याला, एक 4 मार्च, 5 मार्च, 6 मार्चला डेफिनेटली तुम्हाला जे वेटिंगचे कॅन्डिडेट आहे, वेटिंगला जे कॅन्डिडेट होते पुणे रिजनमधून गव्हर्नमेंटचे, ओके, प्रायव्हेटचं मला अजून लेटर मिळालेलं नाही आहे. ओके, गव्हर्नमेंटचे डेफिनेटली तुम्ही तुमचा ईमेल ID चेक करत राहायचं. ओके, ईमेल ID चेक करत राहायचं जे वेटिंग कॅन्डिडेट आहे, किंवा तुम्हाला कॉल येतील DD ऑफिस पुणेमधून की या तारखेला तुम्हाला व्हेरिफिकेशनला यायचं. आता यामध्ये लिस्ट बघून घेऊया की हे बघा, मुलं गव्हर्नमेंट बॉईजमध्ये हे जे मुलं आहेत हे ॲब्सेंट होते. ओके, याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. ओके, नंबर 1 रँकर जो आहे वैभव खोलपे म्हणून, ओके, यांना किती 100 सॉरी याच्यामध्ये मार्क लिहिलेलं नाही आहे, पण हा रँक 1 2 3 4 5 ओके रँकनुसार नाही आहे. ओके, तर हे विद्यार्थी ॲब्सेंट होते. ओके, तर ह्या विद्यार्थ्यांच्या ऐवजी आता वेटिंगचे जे कॅन्डिडेट होते त्यांना घेतील. ओके, तर हे विद्यार्थी 1 तारखेला गेले नसतील तर, म्हणून म्हणतोय की जे वेटिंगमध्ये आहे त्यांनी आपापला मेल चेक करा. तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी मेल येईल किंवा तुम्हाला कॉल येईल. ओके, आता ह्या गर्ल्स आहेत एक साधारणतः इथे सुद्धा एक 15 मुली तुम्हाला दिसू शकतात की ह्या 15 मुली, हे जे फर्स्ट रँकर आहे हे आपल्या टेस्ट सिरीजला होत्या. ओके, जे बनसोडे आहे, मेरी बनसोडे, शिवाजीनगर क्लास. ओके, टेस्ट सिरीजला होत्या ह्या बनसोडे, नंबर 1 रँकर. ओके, पुणे रिजनमधून. ओके, फिमेलमधून, गव्हर्नमेंटमधून. ओके, तर ह्या सगळ्या ज्या फिमेल्स आहेत त्या 1 तारखेला जर ॲब्सेंट असेल, यांना 1 तारखेला, कारण 17 तारखेला व्हेरिफिकेशन त्या तारखेला त्या गेल्या नाहीत, तर 1 मार्चला यांना पुन्हा एक संधी देण्यात येत आहे. मी तुम्हाला सांगितलं की 2 चान्स देणार आहे. 2 चान्स, या कधी-कधी त्याच्यामध्येच लिहिलेलं असतं की अंतिम संधी. याच्यामध्ये अंतिम संधी असं लिहिलेलं नाही आहे, बट अकॉर्डिंग टू दिस ही अंतिम संधीच असू शकते. ओके, त्यानंतर वेबसाईटवर पुन्हा तुमचा आम्ही विचार करणार नाही असं एक परिपत्रक येईल, आणि नंतर मग जे वेटिंगचे कॅन्डिडेट आहे, ओके, गव्हर्नमेंट फिमेल असो की गव्हर्नमेंट मेल असो, ओके, जे वेटिंगला आहे त्यांनी आपापला मेल तुम्ही चेक करत राहायचं. ओके ओके, तशा पद्धतीनं पुणे डिव्हिजनसाठी हे एक महत्त्वाची सूचना आहे की जे वेटिंगला कॅन्डिडेट आहे त्यांनी रेडी राहायचं. ओके, एक ओरिजिनल सेट लागेल.
आणि 2 झेरॉक्स सेट लागेल तुमचे सेल्फ अटेस्टेड. ओके. सगळे डॉक्युमेंट तयार करून तुम्ही व्हेरिफिकेशनसाठी रेडी राहायचं. जे लोक तुम्ही वेटिंगला आहे आणि तुम्ही एक्सपेक्टेड करता की तुम्हाला व्हेरिफिकेशनला बोलवतील. ओके. पुणे गव्हर्नमेंटची ही लिस्ट आहे. ओके. होप सो भविष्यामध्ये जर तुम्हाला एम्स, नॉर्सेट, ESIC, RRB कुठलीही तयारी करायची असेल, ओके, टेस्ट सिरीज आणि ऑल इन वन कोर्स आपल्या लर्न नेक्स्ट नर्सिंग प्लॅटफॉर्मवर ॲपवर चालू आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर डेफिनेटली तुम्हाला काही मदत होईल आमच्या थ्रू. डेफिनेटली प्ले स्टोअरमधून लर्न नेक्स्ट नर्सिंग ॲप डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करा. लवकरच भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.